नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मला खूप कंटाळा आला आहे काय करायचा. रोज रोज जेवण हे ते बनवून खूप वैताग आलाय, म्हणून मी आज साधी आणि सोपी पटकन होणारी रेसिपी करायचा विचार करत आहे. तर अशी झटपट आणि चांगली आणि एकदम मसालेदार रेसिपी तुम्हाला दाखवते. म्हणजे वांग मसाला. वांग मसाले म्हणजे त्याच्यात काही फोडणी द्यायची नाही आपल्याला. कांदा नाही, टोमॅटो नाही, काही कट करायची गरज नाही. फक्त वांग्याच्या फोडी करून ते आपल्याला सुक्या मसाल्यांमध्ये टाकायचे. म्हणून तुम्हाला मी झटपट होणारा हा वांग मसाला आज दाखवणार आहे. ती पूर्ण रेसिपी पहा आणि कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये कळवा. 10 ते 15 मिनिटात हा भर होणार आहे. त्यासाठी मी वांगी कट करून घेतले. 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतले अख्खे. थोडीशी हिंग आहे, माझा कोल्हापुरी मसाला, हळद, आपला तिखट मसाला, गरम मसाला, लाल मसाला रंगासाठी, मीठ आणि आपल्याला लसूण पेस्ट लागणार आहे. आता हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचा मी कूट करून घेणार आहे. जास्त बारीक नाही करायचा, फक्त जरा भरड करून घ्यायची. एक ते 2 वेळाच फिरवायचं आहे. हे बघा, मी असं भरड करून घेतलेले आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी याला थोडस तेल जरा जास्त लागतं, पण आपण याच्यात काही वाटप वगैरे टाकत नाहीये. 1-2 पळी तेल टाकायचं. त्याच्यात मी 2 चमचे लसणाची पेस्ट टाकले. याचा उजरा वास जाईपर्यंत 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचे. नंतर याच्यात मसाले टाकायचे. हा माझा कोल्हापुरी मसाला 2 चमचे. त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, तिखट मसाला, रंगासाठी बेडकी मिरचीची पावडर 1 चमचा, छोटा चमचा घ्यायचा आणि मीठ. सर्व सुके मसाले एकदाच टाकून घ्यायचे. हे मसाले चांगले तेलात परतवून घ्यायचे. परतू नये म्हणून थोडस पाणी टाकायचं. आता याच्यात मी वांगी तोडते. वांग्याची मी अशा फोडी करून घेतल्या. तुम्ही अख्खी पण ठेवू शकता, तसं तुम्हाला आवडतं तसं. फोडी केल्या की मसाला वांग्याच्या हातपर्यंत जातो आणि छान लागतो. अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप सुंदर भाजी होते आणि ह्याला चपाती, भाकरी आणि डाळ भात सोबत पण आपण खाऊ शकतो. अगदी 15 मिनिटात तुमची भाजी रेडी होते. किती सुंदर कलर आलाय. काहीही आपल्याला मसाला नाही, काही नाही, शॉर्टकट भाजी. आपण हे थोडंसं 5 मिनिटासाठी झाकून घेऊया. थोडस पाणी टाकूया शिजायसाठी. वांग्याला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे. अशी या वेळेस आपण याच्यात हिंग टाकूया थोडीशी. आणि हा
शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय तो टाकू. एकदम मंद आचेवर चांगला वांगी होईपर्यंत आपण करून घ्यायचं. वांगी शिजली की आपलं हे वांग्याचं भरीत तयार होईल. तुम्ही याला भरलेली वांगीही बोलू शकता, वांग्याचा भरही बोलू शकता किंवा वांग्याची भाजीही बोलू शकता, तसे तुम्हाला वाटेल. एकदा नक्की करून बघा. ही भाजी झटपट होते आणि चवीला खूप छान लागते, अप्रतिम लागते. आणि मला कमेंट करून सांगा. आता आपण झाकून शिजेपर्यंत 5 मिनिटं थांबूया. 10 मिनिटात बघा भाजीला चांगली उकळी आली आणि वांगी पण बऱ्यापैकी शिजले. आणखी 5 मिनिटं आपण ही वांगी ठेवूया आणि मग आपली वांग्याची भाजी रेडी आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि ग्रेव्ही पण छान आहे. कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली. आता मी झाकून ही करते. भाजी रेडी आहे. आता मी तुम्हाला हा वांगा मसाला सर्व करून दाखवणार आहे. आता हा मी वांगा मसाला सर्व केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. एकदम छान मसालेदार आणि किती सुंदर टेक्स्चर आलंय बघा. आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम पटकन 5 मिनिटं ते 7 मिनिटात हा मसाला रेडी होतोय. हा माझा वांगा मसाला रेडी आहे बघा. किती फटाफट झालेला आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात रेडी झालाय आणि बघा किती सुंदर दिसतोय. चवही अप्रतिम आहे, सुगंधही छान येतोय. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि नमस्ते. थँक्यू.